एक वर जाग्या होता. हा वर जाग्या कुठं तरी डाव सापडायचा खायला. देवळापाशी जायचं, देवाची घंटा वाजवायची, गणपती बाप्पा आज काहीतरी मिळू दे. आणि मग मंदिराच्या बाजूला शेजारी घर होतं महाराज. लेकरू नाही बाळ नाही, दोघच नवरा बायको, दोनच तोंडन भजन बोंड चांगलं करून खात होते. यानं देवाच्या पाया पडा तिकडं ताट वाजल्याचा आवाज यायला. हे लगेच गेलो ना, राम 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 भाऊ. ते म्हणले राम राम. म्हणजे या 2 घास खायला. तुमचा आग्रह कसा टाळावा. आलोन बसलं महाराज. आता 2 घास म्हणून 4 चपात्या वाजल्या. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 15 दिवस होच कार्यक्रम. याने बेट ठरविला, कुरडया पापड्या भजे रस. राम 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 भाऊ. ते म्हणले या तुमचीच वाट बघत होतो. 2 ताट वाढलेले होते आणि याने घास घ्यायच्या आधी ह्यांचं ठरलेलं बेतच त्यासाठी बनविलता. ते मला आमटीचा वास आळणी कस काय यायला. आळणी वास असतं का मामा, कस काय यायला. ह्यांचं ठरलेलं. मी तर रोजच्या सारखंच मीठ टाकलंय म्हणली. ते मला वापस बोलती काय. जी उठलं मोगरीच घेतली हाणायला. ही लगे मधल्या घरात पळाली. मायो मेले गे. मधल्या घरात जाऊन भिंतीच्या देवळीतून दोघं बघत त्याच्याकडे. याने असा पोळीकडे घास मोगरी हाणायचं रपकन. ती म्हणायची मेले गे. आत गेला की तिकडं रपकन वाजायचं. याला कीच कसं काय वाजत आहे. इतक्या बिनला जेवणी खावा तर लाजही वाटायली. त्या उठलो का नाही नीट दाराच्या बाहेर. म्हणले पिढाच गेली. म्हणले दोघं बी खुश झाले. एकामेकाला असे टाळ्या वाजवतच आले फू बाय फू करी. ती बायको म्हणती मी खोटं खोटंच रडे का नाही. म्हणलं लय हुशार आहेस राव. तुम्हाला मी काय खरं खरं मारलोय. मी बी खोटं खोटंच मारलं का नाही. ते दारात आडुशाला उभं होतं. ते म्हणतं मी बी खोटा खोटाच गेलो का नाही. आलं महाराज बसलं काय कण कण खाल्लं. म्हणला हे शेवटचं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. इकडे खोटं तिकडे खोटं. खोट्याची दुनिया आली. कलियुगाचा प्रताप. विठ्ठला विठ्ठला.